आमच्याकडे बेजीक पाणयाचे फॅसिलिटीज ना. सपोज जर 2 दीस खंयचो पंप हावस मोडलो जाल्यार 2 दीस पाणी येवपाची शक्यता आमकां मेळना. पूण गव्हर्मेंट जॉब जर तुवें आमदारा कडेन फाटल्यान रावन चाकरी करून जर घेतलो जाल्यार तुका डेफिनेटली हेंच करीत रावचें पडटलें. तो झेंडाच घेवन भोंवचो पडटलो. लास्ट टेनराक काँग्रेसीक निवडून हाडलो, त्याच्या पयलीं बीजेपीक हाडलो, काँग्रेसीचे उठले, बीजेपीन गेले आनी लास्टाक इट इज लायक यू वोट फॉर काँग्रेस, इट गोज टू बीजेपी. नमस्कार, तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. गोवा विधानसभेला मतदानाला अगदी काही दिवस राहिलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण गोव्यातल्या वेगवेगळ्या उमेदवारांशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत मुरगाव मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जयेश शेडगावकर. सर, तरुण भारतमध्ये आपलं स्वागत आहे. मला आपल्याकडे जाणून घ्यायला सुरुवातीला आवडेल, आपण एवढे दिवस अगदी इन्व्हॉल्व होऊन घर टू घर प्रचार करताय, तर मतदारांचा नेमका प्रतिसाद आपल्याला कसा आहे? जेन्ना हांव लोकांच्या घरा कडेन जेन्ना वचपाक लागलो, सो इनिशियली लायक आमचो मुर्मुगांव इज विदीन 3 किलोमिटर आसल्या कारणान सगळे लोक म्हाका वळखताले आनी आमचे लोकांक एकामेकाक मेळोपूय जाताले. पूण जेन्ना आमी पावपाक लागले तेन्ना न्हू थोड्यो गोश्टी म्हाका रियलायज जाले जे इलेक्शनाच्या मार्फत पळयत किंवा प्रत्यक्ष मनशाच्या लायफान पळयत जाल्यार ते खूब वायट आसलेल्यो, की मनीस मातसो प्रेशरायज आसलेलो. आनी प्रेशरायज कित्याक लागून की येस, म्हाज्या सायबान म्हाजें काम केलां म्हणून म्हाका भायर तुज्या बरोबर येवपाक मेळचो ना, तूं म्हाजो भाव, तूं सगळें. सो हें अंडरस्टँड करा, काम करप हो शब्द म्हळ्यार कोणाचेर कोणी उपकार करप न्हू. तुका जेन्ना जनतेन हो कॉल दिलो, जेन्ना तुका कामाक लायलो, तुका जेन्ना जर एक आमदार म्हणून जर केलो, तुका एक मंत्री म्हणून जर केलो जाल्यार तुवें त्या लोकांचें काम करप हें तुजें पयलें काम. त्या लोकांक पोटाक लावप किंवा त्या लोकांक कसलोय धंदो चालू करून घेवप, तांकां कसलेंय जर हेल्प करप हें तुजें पयलें काम. कित्याक तूं स्वताच्या फायद्या खातीर ह्या पॉलिटिक्सान नाचपाक जायना. तूं दुसऱ्यांचें बरें करपाक, भलं करपा खातीर किंवा बरें वायट करपा खातीर तूं तेंच्या बरोबर आसा. म्हणजे प्रेशराईज होतात असं मतदार आपल्याला म्हणायचं. तर मुरगाव मतदारसंघात आता सध्या काय समस्या आहेत आणि अजून काय समस्या आपल्याला जाणवतात? मुर्मुगांव म्हणल्यार अशें जाल्लेलें आसा कॉन्स्टिट्युन्सी की आदिवासी टायप लोक जेन्ना हांव तेंच्या लोकांच्या घरा वयता पळय ते लोक म्हणटा आमी आदिवासी जगणें जगता. म्हणल्यार आमच्या घरा फुडलो कचरो उखलतात आनी आमच्या घराच्या फुडेंच उडयतात आनी आमच्या कडल्यान 60 रुपया घेतात. ह्या लेवलचें करप्शन हें मुर्मुगांवांत चालू आसा. आख्ख्या मुर्मुगांवचो कचरो आमच्या सड्यावयल्या प्लांटान येतात आनी आमीच ताका पयशे दिता आमच्या घरा फुडें उलोवपाक. म्हटल्यार बेजीक कारण हें की आमच्या कडेन गार्बेज प्लांट अजून सेग्रिगेट जाता तो प्रोसेसींग ना 15 वर्सान. आमच्या कडेन बेजीक पाणयाचे फॅसिलिटीज ना. सपोज जर 2 दीस खंयचो पंप हावस मोडलो जाल्यार 2 दीस पाणी येवपाची शक्यता आमकां मेळना. तिसरी गोश्ट, रस्ते म्हणटा जाल्यार ते रस्ते इतके वर्स्ट आसलेले जशे की ते मेकअप लायता पळय त्या प्रमाणे त्यांनी ह्या इलेक्शनाच्या 6 म्हयने पयलीं रोडाक सगळ्याक पावडर कोटिंग केला, पावडर कोटिंग. आनी तिसरी गोश्ट म्हणटा ते एम्प्लॉयमेंटा खातीर MPT वेस्टर्न इंडिया शिपयार्ड जे आमचे लोकांचे आनी सडेकारांक जे बेजिकली एंटायर मुर्मुगांवच्या लोकांक जे पोटाक लायणारे कंपनीज आयज काबार जावन गेल्यात. सो ह्या वेळान पळोवंक गेल्यार की तुवें 800 लोकांक कामाक लायले पूण 4-5 हजार लोकांची तुवें पोटाय बी काडून घेतली. आपण रोजगाराचा काढला प्रश्न समोर आणलाय, तर पण मुरगावमध्ये काय स्थिती आहे? ती मिळालाय प्रत्येकाला रोजगार? ना, सगळ्यात जास्त मुर्मुगांवूच प्रॉब्लेम आसा. त्यांच्या आमदाराक कशें आला प्रॉब्लेम की तेंच्यांनी एक मोजकेच म्हणल्यार तूं आपल्या बरोबर भोंवता, आपल्या बरोबर वावरता जाल्यार तुका आपूण जॉब दिता. ना जाल्यार तुका जॉब मेळचो ना. वेदर यू आर अ ग्रॅज्युएट ऑर वेदर यू आर पोस्ट ग्रॅज्युएट, दॅट डजंट मॅटर मी. तुजें शिक्षण फुकट गेलें, तूं तुज्या भुरग्याक 18 वर्सां जाल्यार काय म्हाज्या फाटल्यान धाड. सो हांव ताका मागीर खंय ना खंय तरी लायनमॅन नाल्यार वायरमॅन लायता. सो भुरग्यांक हें कितें आसा, स्वताक स्वावलंबी जावपाक चान्स दिवपाक जाय. गव्हर्मेंट जॉब इज नॉट एवरीथींग. म्हाज्या खातीर तर अशें दिसता की स्वताच्या पांयार जर उबो रावलो जाल्यार तुका कोणाक तकली सकयल मान सकयल घालून उबे पळोवपाची गरज ना. पूण गव्हर्मेंट जॉब जर तुवें आमदारा कडेन फाटल्यान रावन चाकरी करून जर घेतलो जाल्यार तुका डेफिनेटली हेंच करीत रावचें पडटलें. तो झेंडाच घेवन भोंवचो पडटलो. आनी गव्हर्मेंट जॉब इज नॉट एवरीथींग. गव्हर्मेंट जॉब इज नॉट एवरीथींग हें लोकांक पयलीं कळपाक जाय. हे झालं रोजगाराचं. तर मुरगावच्या सर्वांगीण विकासासाठी अजून काय अपेक्षित आहे? काय समस्या आहेत तिथल्या? सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो एंटायर मुर्मुगांव फेस जाता तो कोल पोल्युशन. आता कोल पोल्युशन आसा पळय हेका 2 पर्यायान पळोवया. आतां चिंतया की आमच्या कडेन कांयच ना जॉब, सो आमी कोल पोल्युशन करपाक जाय. जाल्यार कोल पोल्युशन करता तेन्ना ह्या कोल पोल्युशनाचो फायदो कोणाक जाता? स्टेट लेवलाक जाता काय सेंटराक जाता हो पळोवंक जाय. हे सगळे प्रायवेटायज जाल्लेले आसा आनी हे प्रायवेटायज जाले जाल्यार काय एंटायर मुर्मुगांव जो पोर्टाचो जो धंदो आसा पळय तो एकटोच करता. तो आमचो आमदार करता. आय कॅन से बी ओपनली तो आपूण करताय बी म्हणटा. सो तुमी विचार करा, एका मनशा खातीर हें पोल्युशन जाता
आणि ह्याच मनशा खातीर आमकां तेच्या अगेन्स्ट आमच्या हेल्थ फॅसिलिटी ना, आमचे तेचे CSRचे पयशे खंय वयता ते कळना, आमकां ते कोल पोल्युशनाच्या अंडर कितें मेळ्ळा हे लोकांचो एक्चुअली ह्या 10 फावटी इलेक्शनाक येता पळय तेन्ना तुवें तो प्रश्न विचारपाक जाय लोकांनी, की तुका आमी 15 वर्सां सेवे खातीर उबो केलो जाल्यार ह्या कोल पोल्युशनाचे आमकां कितें फायदो आहा? आमकां एम्प्लॉयमेंटूय ना, कित्याक गोंयकाराक आमचो कोलाचो कांय फायदोच ना. गोव्याला टुरिझमचा मोठा वारसा लाभलेला, तर टुरिझमच्या बाबतीत काय आहे नेमकं? आमच्या मुर्मुगांवात जेन्ना जॉर्ज पॉल आहलोलो आनी जेन्ना एमपीटी न्हू बरी फूल फ्लॅज चलताले, एमपीटीचो चेअरपर्सन एक जॉर्ज पॉल आहलोलो. तांणी न्ही जापनीज गार्डन म्हणून बरें डेव्हलप केलेलें आनी अरावंड व्हडले व्हडले फेस्टिवल्स जाताले थंयसर, म्हणल्यार लेट नायट सनसेट फिएस्टा म्हणून जाताले. सी इमेजीन करा, 15 वर्सान लास्ट हे 20 वर्सान धर ते काँग्रेस गव्हर्मेंट आसूं किंवा बीजेपी असो, मुर्मुगांवात डेव्हलपमेंट नांवान कांयच जावंक ना. वेरियस डिस्ट्रक्शन जालां, कन्स्ट्रक्शन डिस्ट्रक्शन. तूं बायणा बिचार वच, कोण तरी थंय जेटी बांदता आनी व्हडली जेटी दर्याच्या भितर बांदता आनी दॅट इज अ प्रायवेटायज. इट इज ताका लोकल टुरिजमा खातीर कितें तरी डेव्हलपमेंट जावंक जाय. यू कॅन डू सम स्कुबा डायविंग, देर कॅन बी वन नायस एसल वर्ल्ड कॅन कम डावन हियर. देर आर 10 to 7 स्पॉट वीच आर कॉल्ड सनसेट पॉयंट इन मुर्मुगांव. लोक सनरायज आनी सनसेट पळोवपाक राजस्थानाक वयता सनसेट पळोवपाक आनी खंय तरी गोंयान येता सनसेट पळोवपाक. जाल्यार दीस प्लॉट्स आर नॉट डेव्हलप्ड. म्हणजे समस्या ही टुरिझमची सुद्धा तशीच आहे आपल्याला वाटते. तर आपल्याला संधी जर मिळाली, तर काय नेमका काय डेव्हलपमेंट करणार आहात? काय आपलं व्हिजन आहे पुढच्या? सी सगळ्यांत पयलीं म्हाजें विजन इतकेंच आसा की स्वता हांव हिंदू आसल्या कारणान म्हाका म्हाजें आराध्य दैवत सद्या जे पयलें मुर्मुगांव पुलीस स्टेशनाचेर जी गणपतीची मुर्ती दवरल्या पळय, ती म्हाज्या सगळ्या मॅनिफेस्टोन न्हू, सद्या म्हाज्या मनांतल्यान ती रुजवा जाल्लेली आसा की हांव पयल्या 6 म्हयन्यान तो गणपती हाडून म्हाज्या मंडपान हाडून ताका स्थापना करतलो. हें म्हाजें पयलें वीश म्हटल्यार कित्याक लागून म्हाका कॉल दिवणारे लोकूच आसताले, हे हिंदू लोकूच आसताले, हे बाकीचे सगळे लोकूच आसताले आनी गणपतीक गोंयान कोण मानना अशें जावचें ना. दुसरी गोश्ट, हे कोल पोल्युशन जाता त्याचे कितें ना कितें कंपेन्सेशन सद्या बंद करपाक इट इज नॉट इजी. म्हाज्या कडेन रोखडें जावचें ना, पूण एटलिस्ट जो पर्यंत चालू आहा तो पर्यंत कंपेन्सेशन प्रत्येक घराघरान पावतलें. आनी तिसरी गोश्ट म्हणटा ती एम्प्लॉयमेंट जे आमचे आयज जर गेला तेंच्या खातीर आमी न्हू जाता तितके बिझनस एक्टिविटी स्टार्ट करपाचे सो दॅट हिंगा एम्प्लॉयमेंटूय जनरेट जावपाक जाय. त्यानंतर मी एका प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. मुरगाव एका ठराविक विशिष्ट केस संदर्भात देशभर चर्चेला गेलं, तर त्या बाबतीत आपलं काय मत आहे? सी ह्या गोष्टीचें कितें आसा, एक्चुअली पॉलिटिकली हेका ताचो कांयच अर्थच ना. कित्याक ह्या गोष्टी जे पर्सनल कोणाचे रिवेंज आनी कोणाचे एक्टिविटीज आसता पळय, हे लोकांनी तेचेर जे लक्ष दिवचें न्हू. कित्याक लागून लक्ष दिवचें न्हू, तो तेचो एक पर्सनल मुवमेंट आनी ह्या पर्सनल मुवमेंटान इवन म्हाकाय ताच्या बद्दल कांय उलोवचें न्हू. पूण म्हाजो एक गोंयभर एक सगळ्यांक रिक्वेस्ट करता, इवन वोटर्सांक रिक्वेस्ट करता, डोंट कॅरीड अवे वीथ सच थिंग्स. पॉलिटिक्स इज नॉट दॅट बॅड. पॉलिटिक्साक कोणी आपल्या वैयक्तीक जिवनाचे भितर हाडप आनी तेचेर घालप हें म्हाका जाल्यार खरें सारकें दिसना. हेच्या खातीर हांव 2 गोश्टी सांगता. यंग पॉलिटिशियन्स तयार जावपाक जाय आनी हो मॅसेज जो आमी लोकां कडेन पास ऑन करता की असले एक्टिविटीज करून लोकांचे कसले बरे वायट जे गोश्टी जे आमी भायर काडटात ताचे खरेंच ताका खंय तरी तो बंद करपाक जाय. कित्याक लागून यंग भुरगे फॅमिलीज, हांव म्हाज्या चेडवाक फाल्यां कसो सांगू पॉलिटिक्सान यो म्हणून, तर असले गोश्टी घाणेरड्यो गोश्टी जर आमी रस्त्यार हाडपाक लागले जाल्यार सो इट्स बॅड. इट्स बॅड. त्यानंतर गोवा राजकारण हे सुद्धा देशभर चर्चेला गेलं, की राजकारण्यांनी इकडं तिकडे पक्षांतर केलं असेल, तर त्या बाबतीत आपल्याला काय म्हणायचं आहे? सी एज अ जयेश शिडगांवकर एज अ कॅन्डिडेट हांव स्वता चिंतता की पॉलिटिक्स गोंयान कित्याक वायट जाली. पॉलिटिक्स ही वायट गोश्टीक जाली. जेन्ना आमी लोकांक निवडून हाडटा पळय तेन्ना तांचो पॉलिटिकल बॅकग्रावंड आनी क्रायम बॅकग्रावंड हो पळोवपाक जाय आसता. कित्याक क्रायम बॅकग्रावंड जर ताचो सामको वेग आसत, म्हणजे तेच्या कडेन 10-12 केसी जर तेच्या नांवार आसत जाल्यार खंयचोय जो पक्ष आसा पळय तो ताका 2 गोश्टीन प्रेशरायज करता. यू टेक दीस एम पॉवर और यू टेक दिस युअर केस पॉवर. आता केस पॉवर जर तूं जर फेस करूंक लागलो जाल्यार तुजे कडेन डेली केसीस येतले आनी एम पॉवर घेतलो जाल्यार ताका इजी लायफ जातलें. सो ताका लागून हे काँग्रेसचे आमदार आहा ते एम पॉवरा खातीर गेल्या, तेंचे केस पॉवर इतके स्ट्रॉंग आसलेले. सो ताका लागून हांव बेजिकली प्रिफर करता की तुमी जेन्ना निवडून काडटा ते फ्रेश फेस काडात आनी जाता तितको तो क्लीन इमेजीचो काडात सो दॅट असले गोश्टी जे डिफेक्शन जे आसा पळय हें जावंक जायना. आनी इट इज व्हेरी क्लियर ह्या फावटी सुद्दां अशेंच दिसून येता की जे काँग्रेसीचे कॅन्डिडेट आसा किंवा भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट जे आसा फाल्यां काँग्रेसीचे सुद्दां ऑपोजीट जावं शकता, ते मोस्ट ऑफ केसींनी इन्वॉल्वड आसात. सो ताका लागून हें डिफेक्शन हें परत जावं शकता ह्या दोन्ही मतदारसंघाक, जे हांकां जर काँग्रेसीक आनी बीजेपीक जर तुमी वोट केले जाल्यार. सो वी कूड फेस दॅट सेम प्रॉब्लम अगेन. ओके. म्हणजे गोव्यात ही सगळी समस्या आहे तर. सर, अजून एक मला आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, जे आपल्या मुरगावच्या मतदारांना सुद्धा जाणून घ्यायचं आहे, की आपण तृणमूल काँग्रेसची निवड करताना त्याच्या पाठीमागचा नेमका हेतू काय होता? काय कारण होतं?
माझे कारण इतकेच आहे की आम्ही लास्ट टेनराक काँग्रेसीक निवडून हाडलो. त्याच्या पयलीं BJPक हाडलो. काँग्रेसीचे उठले, BJPन गेले आनी लास्टाक इट इज लायक यू वोट फॉर काँग्रेस इट गोज टू BJP. आतां वाय तृणमूल? देर इज अ वन एब्सोल्यूट रिजन. जर इंडियेक जर चेंज जायी जाल्यार ती ममता दिदी पयली गोश्ट दिवपाक शकता. बिंग अ लेडी शी इज फायटींग विथ मेजर हिरोज ऑफ BJPs. ओके. दुसरी गोश्ट, खंयच्याय पक्षाचें न्हू इंटेंशन कळटा. इंटेंशन म्हणल्यार कशें आसता की आपूण इलेक्शनाक येवच्या पयलीं वी आर ऑन द ब्लॅक एंड व्हायट की तुमच्या खातीर आमी कितें करपाक शकता तें. आमी जिखोन हाडात आनी मागीर करतले अशें कांय ना. आमी ऑलरेडी ऑन अ पेपर आमी बायलां खातीर गृहलक्ष्मी म्हणून स्कीम लॉन्च केलेली आसा. त्याच्या मार्फत तांकां 5,000 रुपया प्रत्येक म्हयन्याक मेळटले. ह्या म्हारगायेन विचार करा, त्या 5,000 भुरग्यांचे फीज जावं शकता, बेजीक तुमचे भाड्याक रावताले रेंट जावं शकता, और बेजीक कॉस्ट तरी तुमचो कितें तरी बेर करपाक शकता. भुरगे जे युथा खातीर, जे बेसिकली भुरगे जे आमचे गव्हर्मेंट जॉब करून जे भारतीय जनता पार्टीचे किंवा खंयच्या पक्षाच्या फाटल्यान जे गव्हर्मेंट जॉबा खातीर धांवता, त्यांच्या खातीर आमी युवा शक्ती म्हणून काडला. म्हणजे 18 ते 45 वया गटांतले भुरगे जे आसात त्यांच्या खातीर आमी अरावंड 1 ते 20 लाख पर्यंत लोन दितले. हे लोन बी सुद्दां दोन भशेन आसपाक शकता की एक तर तूं स्टडी लोन करपाक शकता, ज्याचे तुका कंप्लिशन जाल्या उपरांत जॉब मेळ्ळा उपरांत पे करूं शकता. आनी इफ यू वॉन्ट टू स्टार्ट अ बिझनस देर कूड बी अ डिफरंट वे वेर यू कॅन टेक अ लोन अँड स्टार्ट अप युअर बिझनस. आणि तिसरी मेजर स्कीम विच इज माझे घर जे मालकी हक्क, हे जे तिसरी स्कीम आसा ती मुर्मुगांवच्या जनते खातीर सारकी न्हू एक रामबाण उपाय कसो. कित्याक आमच्या स्वताच्या घराक, इवन माझ्या स्वताच्या घराक 40-50 वर्सां जायत येयली, पूण अजून पर्यंत आमच्या घराक लिगल डॉक्युमेंटेशन हे ना. ह्या स्किमीच्या मार्फत जेचे घर जितके ऑक्युपायड आसा पळय ते आमी लिगलायज करतले. हो जो आसा पळय सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न आसा. कित्याक आपले घर जर बरे आसत आनी लिगल जर आसत न्हू, तूं उपाशी सुद्दां रावन सुखान न्हिदो शकता. यानंतर अनेक गोष्ट मला जाणून घ्यायला आवडेल. विरोधक तृणमूलच्या बाबतीत आहेत की गोवा विधानसभा किंवा निवडणुकीच्या मर्यादित तृणमूल काँग्रेस गोव्यात उतरते, तर इतर वेळी ते कुठे असतात, तर यावर आपल्याला काय सांगायचं आहे? सी, खंयचोय पक्षाक एंट्री ही करपूच आसता. वाय तृणमूल इज कम इन गोवा, दॅट इज वन रिजन. काँग्रेस कॅनॉट डिफीट BJP. काँग्रेस इतलेच वयतात BJPन, ताकाच लागून तर तो प्रॉब्लेम जाल्लो आसा. दॅट्स वाय तृणमूल इज देर. इफ टुडे एनी पॉलिटिकल पार्टी, वाय MG इज विथ तृणमूल? बिकॉज MG वॉन्ट्स टू डिफीट BJP and Congress, because Congress cannot defeat BJP. So Trinamool and BJP are today together because of we want to defeat BJP, not Congress. Congress is not there in a list at all. So that's why we are here. And it is always said, no, खंयचे ना खंयचे तरी पक्षाक केन्ना ना केन्ना तरी खंय तरी येवचोच पडटलो ग्राउंडाक. तुम्ही जर हे काम केलेलें, आमकां आयज हें काम करपाची गरज नासलेली. लास्ट टायम जर काँग्रेसीन गव्हर्मेंट केलेलो जाल्यार आयज तृणमूल मे बी हिंगा येवचीच नासलेली. सर, तरुण भारतच्या माध्यमातून जे मतदार आपल्याला पाहत आहेत, तर त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? सी, सगळ्यात माझो क्लीन आणि सगळ्यात सारको संदेश म्हणटा तो पयलीं युथा खातीर. यूथ जे आयज पयलीं 18 वर्साच्या वयर जे फर्स्ट टायम वोट करता पळय, तुमी तुमच्या आवय बापायक विचारा की बाबा आमच्या आई की बाबा आई आमच्या घरान जे इलेक्शन पयलें 10 वर्सां पयलीं इलेक्शनाक कोण बसलेलो काय म्हणून. तुमकां फक्त हेंच कळोन चुकतलें की होच तो मनीस BJPचो आनी होच तो काँग्रेसीचो मनीस. सो हेका लागून हांव युथा कडेन मागता, जमले जाल्यार घडये फुडल्या इलेक्शनाक, हे फुडले इलेक्शन जेन्ना जातले पळय, 4 कॅन्डिडेट जाता जाल्यार 12 कॅन्डिडेट जावं. यू कम इन टू पॉलिटिक्स, जॉइन दी पॉलिटिक्स, see that young faces come into politics, make a clean politics, and whatever we can do for good Goa, that should be a first preference of the politics. Personal gains, आपले स्वताक गव्हर्मेंट जॉब मेळटा किंवा आपूण दुसऱ्याचे पाड घालूंक मेळटा म्हणून पॉलिटिक्सान येयनाकात. पॉलिटिक्साचेरच खरें आमचे गोंयचे भवितव्य डिपेंड आसा, आमच्या भुरग्यांचो फ्युचर डिपेंड आसता. तर धन्यवाद सर, आपण मोलाचा वेळ you, आपल्याला तरुण भारतला दिला त्याबद्दल. तर हे होत्या मुरगाव मतदारसंघातील समस्या आणि त्याच्या बाबतीत त्यांचं उत्तर त्याच्यावर काय असणार आहे. या अशाच आपण चर्चा करत राहू. तरुण भारतसाठी सुमित तांबेकर, धन्यवाद.